टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सोबत शिवसेना नेते भास्करराव जाधव आहेत, त्याची बातचीत करणार आहे। सर, टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार नमस्कार। सध्या जी पोकळी निर्माण होते, पक्षप्रवेश होत आहेत शिंदे गटामध्ये, राजेश रावे निघून जात आहे आणि जी पोकळी निर्माण होते एकट्यावर जबाबदारी त्यांच्यावरती दिसते असं वातावरण निर्माण झालेलं आहे। एकमेव भास्करराव जाधव आहेत कोकणामधून आणि बाकी सगळे इकडे तिकडे जाताना दिसतात। कसं बघताय सगळ्या? पहिली गोष्ट एक नम्रपणे मी आपल्याला सांगतो की कोकणामध्ये एकमेव मी आहे असं जर तुम्ही विधान करत असलात तरी मी तशी काही समज करून घेणार नाही की मीच एकटा फक्त आता शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे आहे असं मी म्हणणार नाही। माझ्यासारखे अनेक लोक आहेत। कदाचित काही मंडळी दिसत असेल, काही मंडळी दिसत नसेल, परंतु आजही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई ही शाबूत आहे। यांनी दिलेला विचार आजही मजबूत आहे। त्यामुळं केवळ मी एकटा असं नाही, माझ्यासारखे अनेक लोक उद्धव साहेबांच्या मागे आहेत। राजेश रावेंनी प्रवेश केला आहे, किती पोकळी निर्माण होईल असं वाटतंय? शिवसेनेने असे अनेक धक्के घेतलेले आहेत, मात्र हा नेता आहे आणि प्रवेश केला शिंदे गटामध्ये, कसं वाटतंय? असं आहे की एकेकाळी आपला जो सहकारी असतो तो आपल्यापासून दुरावला की मी त्याच्याबद्दल कधी वाईट बोलत नाही। जोपर्यंत तो आपल्याबद्दल बोलत नाही तोपर्यंत मी कोणाबद्दल वाईट बोलत नाही। परंतु आपल्याला जाणवत असेल की प्रत्येक ठिकाणी एक असा हवेचा बुडबुडा असतो आणि हवेचा बुडबुडा हा एक जागा व्यापून घेतो, परंतु तो निकामी झालेला असतो। हा निसर्गाचा नियम आहे। अशा पद्धतीनं हवेचा बुडबुडा जर गेला तर त्या ठिकाणी एखादी चांगली जागा, म्हणजे डॉक्टर जर इंजेक्शन देत असेल तर पहिल्यांदा त्यातून हवा काढून टाकत असतो। एखादा चांगलं जर प्रोडक्ट हवं असं वाटत असेल तर ते हवा बंद करावं लागतं, एअर टाईट करावं लागतं। म्हणजे त्या ठिकाणी थोडीशी जी हवा असते ती निघून गेली की ते प्रोडक्ट फार चांगलं राहतं, सुशिक्षित राहतं। हा निसर्गाचा नियम आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। पण साहेब, आदेशावर चालणारा पक्ष आहे। आदेश दिला, एका जेव्हा काळामध्ये एक आदेश यायचा, त्या आदेशाचं काटेकोर असं पालन व्हायचं, एक दहशत असायची। हा आदेशाचं पालन आणि हा आदेश तेवढाच पाळला जातो तळागाळामध्ये? आदेश आजही पाळणारा शिवसैनिक उद्धव साहेबांच्या बरोबर आहे। आजही आदेश पाळला जातोय ही गोष्ट खरी आहे, परंतु थोडीशी उलतापलत सुरू आहे हेही नाकारून चालणार नाही। पण असं ध्रुवीकरण हे होत असतं आणि ध्रुवीकरण झाल्यानंतर हवेचे लोट उठतात आणि हवा प्रदूषित करतात। पूर्णपणे वातावरण हे त्या ठिकाणी हवेनं म्हणजे मातीनं म्हणा किंवा धुळीनं म्हणा हे व्यापून टाकतात। कधी कधी समुद्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं उधाण येतं, मोठमोठ्या लाटा येतात आणि नाही म्हटलं तरी थोडासा किनाऱ्याचे नुकसान करून जातात, नाही अशातला भाग नाही। एखादा वणवा लागला तर त्याच्यामध्ये चार चांगली झाडं ही सुद्धा जळून खाक होतात। हा निसर्गाचा नियम आहे, हे ध्रुवीकरण आहे। परंतु कालांतरानं ती उडालेली धूळ खाली बसते आणि आकाश निष्प्रभ होतं, स्वच्छ होतं। समुद्रामध्ये तयार झालेल्या लाटा ह्या तात्पुरत्या असतात, पुन्हा समुद्र हा आपला शांतपणे प्रत्येकाला पोटात घेण्याचं काम करतच असतो। त्याच पद्धतीनं वणवा लागला आणि त्यावेळेला थोडंसं जंगल जळल्यामुळं आपल्याला काळं कठोर दिसत असेल, परंतु कालांतरानं त्या जळलेल्या जंगलामध्ये पुन्हा हिरवीगार पालवी फुटते। हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळं तूर्त जरी आमचं नुकसान होत असलं तरी मला भविष्य असं दिसतंय की पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निसर्ग नियमाप्रमाणे हिरवीगार होईल, बहरेल आणि स्वच्छ आणि निष्प्रभ अशा प्रकारचा आभाळ या शिवसेनेचं तयार होईल असा मला माझा आत्मविश्वास सांगतो। पक्ष सोडला जातो, पक्ष सोडताना आरोप केले जातात की माझ्या पराभवाला कारणीभूत नेत्यांची सुद्धा नावं घेतली गेली आहेत। कसं बघता अशा आरोपातलं? असं आहे की पक्ष सोडण्याची एक वेळ मला सुद्धा पाळी आलीच होती, नाही अशातला भाग नाही। पक्षातले लोक, पक्षातले काही नेते हे निवडणुकीला उभा राहणाऱ्या आपल्या माणसाच्या विरोधात आतून बाहेरून थोडंफार काम करतातच।
करतातच. शिवसेनेमध्ये एक काळ असा होता की एकदा शिवसेना प्रमुखांचा आदेश आला की तो जरी दगड असला तरी शिवसैनिक त्याला शेंदूर फासत असत आणि त्याला देव बनवत असत. काळ बदललाय, परिस्थिती बदलली, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वांना असं वाटतं की मी आमदार व्हावं, मी खासदार व्हावं, मी जिल्हा प्रमुख व्हावं, मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावं, मी नगराध्यक्ष व्हावं, हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि व्हावं म्हटल्यानंतर मला त्याच्यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे, मला त्याच्यापेक्षा जास्त मेहनत केली पाहिजे. याच्याऐवजी त्याला थोडासा जर आपण पराभूत केला, त्याला त्या जागेवरून खाली ओढलं तर मला ती जागा मिळेल, ही भावना काही अंशी निर्माण झाली. ही गोष्ट खरी आहे, हे नाकारता येत नाही. आणि म्हणून याचा अनुभव, याचे फटके मला सुद्धा बसलेले आहेत. पण त्याबाबत मी कधीच भाष्य केलं नाही. जर यश माझं असेल तर अपयश पण माझंच आहे, विजय माझा असेल तर पराभव पण माझाच आहे. त्या हिमतीनं आपण लढलं पाहिजे, या मताचा माणूस मी आहे. त्यामुळे निवडून आलो तो माझ्यामुळे आलो, पराभूत झालो तो त्याच्यामुळे झालो, असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण निवडून पण आपल्या हिमतीवर यायचं आणि पराभव झाला तर तो माझ्यामुळे झाला म्हणून म्हणण्याची हिंमत आणि उदार मन आपल्याकडे असलं पाहिजे. असं वाटतंय की कुठेतरी उद्धव ठाकरे गटातील लोकांना डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना आपसूक ओढून घेणे, अशा पद्धतीचे काही डाव असावेत किंवा अशा पद्धतीने अजून काही पोकळी निर्माण होऊ शकते, त्याचे डाव रचले जाऊ शकतात. असं आहे की ह्याच्यात वाटतं कशाला, हे सरळच आहे. जे म्हणून उद्धव साहेबांच्याकडून लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे पलीकडे गेले, हे कोणीही प्रेमाने गेलेले नाहीत. किंवा काँग्रेसमधले, राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार, खासदार, मोठमोठे नेते, विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री हे त्या पलीकडच्या पक्षामध्ये गेले. मग ते एकनाथ शिंदेचे असतील, नाहीतर भारतीय जनता पार्टीमध्ये असतील. यातला असा एक नेता सांगा, असा एक आमदार सांगा, असा एक खासदार सांगा की ज्यांनी त्या पक्षाची आयडिओलॉजी स्वीकारली, त्यांना त्या पक्षाचा विचार भावला, त्यांना त्या पक्षाचं ध्येय धोरण पसंत पडलं म्हणून ते तिकडे गेले, असा एक सांगा. एक तर त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याच्याकडे वेगवेगळ्या चौकशा लावायच्या, सातत्यानं त्याला बदनाम करायचं, त्यातला मीडियावर त्याच्या नावाचा सातत्यानं गजर करायचा की तो भ्रष्टाचारी आहे, भ्रष्टाचारी आहे, भ्रष्टाचारी आहे. आणि आपल्याकडे गेल्यानंतर मात्र तो एकदम स्वच्छ होतो, सुंदर होतो. आणि म्हणून लोकांना आता कळून चुकलेलं आहे की आरोप होतात, चौकशा लागतात, आणि ह्या चौकशा लागल्यानंतर आपण तिकडे गेलो की या सगळ्या बंद होतात. आज काही लोकांच्या चौकशा तुम्हाला कळत असतील, काही लोकांचा त्रास तुम्हाला कळत असेल, पण काही लोक बोलत नाहीत. पण त्यांना त्रास नाही असं कोणी समजू नये. काही लोकांनी स्वतःच्या झालेल्या चौकशीचं खूप मोठं राजकीय भांडवल सुद्धा केलं, खूप मोठं भांडवल केलं. आम्ही काही आमच्या मित्रांना सांगितलं होतं की या ज्या सुरू झालेल्या चौकशा ह्या तुमच्याच नाही आहेत, अनेकांच्या आहेत. पण याचं फार मोठं तुम्ही राजकीय भांडवल करू नका. हे फार प्रसिद्धी मिळवण्याकरता म्हणून सातत्यानं तुम्ही मीडियासमोर बोलू नका. सातत्याने मीडियासमोर बोलून मीच कसा एकनिष्ठ आहे, मीच कसं स्ट्रगल करतोय, मलाच कसा त्रास दिला जातोय, मी किती मोठा माणूस आहे म्हणून मला पलीकडे बोलवलं जातंय, हे तुमच्या पुरेसं मर्यादित नाही. हे अनेकांच्या बाबतीत घडतंय. काही लोक बोलतायत, काही लोक बोलत नाहीत. मला असं वाटतं की या गोष्टीचं तुम्ही भांडवल करू नका. परंतु काही लोक ऐकले माझं, काही लोक ऐकले नाही, आणि मग शेवटी अशा काही घटना घडत गेल्या. भास्कर जाधव आक्रमक बाजू मांडतात, पक्षाची बाजू तरी मांडत असतात. महाराष्ट्रात दौरे गेले त्या वेळेला सुद्धा आपण आक्रमक भूमिका मांडलेली आहे. भीतर आपण कुणाला असं मागं म्हणालेलं आहे. पण भास्कर जाधव आपल्याकडे यायला पाहिजेत म्हणून अशी कुठली रणनीती वापरली जाऊ शकते का? उद्या कुठल्या पद्धतीच्या चौकशा लागू शकतात का? काय भीती वाटते तुम्हाला? आज मी बरेच दिवसांना पहिल्यांदा सांगतो, ज्या वेळेला माझी राजकारणातली सुरुवात होती आणि त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर मला भाषण करायची ज्या वेळेला संधी मिळाली, मग त्यावेळेला असणारी शिबिरं, त्या शिबिरांमध्ये मला भाषण करायला हमखास संधी मिळायची. त्या वेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष, शिवसेना नेते कैलासवासी मनोहर जोशी सरांना माझ्या देखत असे अनेक वेळा बाळासाहेब बोललेले आहेत. बरं का पंत, ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा. ह्या पोराला जर तुम्ही महाराष्ट्रात फिरवलात तर ग्रामीण भागातला तळागाळातला माणूस हा आपल्या पक्षाला जोडला जाईल. ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा.
शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद मला लाभले, नंतर मला पवार साहेबांचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. त्याची कारणं अनेक आहेत, अडचणी अनेक येतात, येऊन जातात. पण ठीक आहे, आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय. याचं माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे, समाधान आहे. मी पक्षाचा आणि जनतेचा आभारी आहे. सर, सगळ्या घडामोडी चाललेल्या आहेत. आता ज्या आपण बघतो आहोत, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, त्या पद्धतीनं पक्षाची वाटचाल कशी असेल, किती यश मिळेल असं वाटतंय? कारण फोडाफोडीचं राजकारण आपण असं बघतोय. असं आहे की 20 मार्च 2022 साली महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका बरखास्त झाल्या. आज तागायत ह्या निवडणुका झालेल्या नाहीत. हे राज्य, हा देश काय डिक्टेटरशिपकडे चाललाय की काय, हुकुमशाहीकडे चाललाय की काय? आम्ही म्हणू तरच निवडणुका, आम्ही म्हणू त्या पद्धतीनं त्या निवडणुका लढवल्या जाव्यात, आम्ही सांगू त्याच वेळेला निवडणुका जाहीर व्हाव्यात, आणि आम्ही म्हणतो तेच जिंकावेत आणि आम्ही ठरवतो तेच हरावेत. हा जो काही प्रकार चाललाय तो देशामधल्या या 78 वर्षाच्या लोकशाहीला घरघर लागली की काय? 78 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सर्वसामान्य माणसाला जो अधिकार दिला, तो आता अधिकार आपला राहतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील की नाही हाच खरा संशयाचा मुद्दा झालाय. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एखाद्या राक्षसाचा जीव हा पोपटामध्ये अडकलेला असतो, पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये, तसंच काहीतरी सत्ताधाऱ्यांचं झालेलं आहे. दिल्लीची सत्ता त्यांना मिळाली, महाराष्ट्र देशातल्या राज्यांमधली सत्ता मिळाली, पण या सगळ्यांची नजर आणि या सगळ्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये. आणि म्हणून ते सगळ्या प्रकारचे सर्वे करतायत, माहिती घेतायत, नाना तऱ्हेचा प्रयत्न करतायत. पण त्यांना जी माहिती येते त्यांच्या हातामध्ये, ती मुंबई महानगरपालिका आपल्या हातात येणार नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत मुंबई महानगरपालिका आपल्या हातात येईल ह्याची खात्री होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील असं मला वाटत नाही. उदय सामंतांनी भाष्य केलं होतं काही दिवसापूर्वीचा विषय आहे की भास्कर जाधवांचं कौतुक केलंय. त्या कौतुकाकडे बघताना आणि सर्वसामान्य लोकांमध्ये असणारं प्रेम, सर्वसामान्य माणसांमध्ये असलेलं भास्कर जाधव आणि अशा पद्धतीने त्यांनी केलेली विधानं, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो किंवा आपण कशा पद्धतीने बघताय? नाही, संभ्रम वगैरे काही नाही. भास्कर जाधव हा स्पष्ट वक्ता आहे. त्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचा कुणीही प्रयत्न केला तरी काय तो संभ्रम होण्यातला नाही. मुद्दा एवढाच आहे की उदय सामंत हे मला माहित नाही, परंतु हल्ली खरोखरच माझ्याबद्दल खूप मोठ्या आदरानं बोलतायत, आस्थेनं बोलतायत. वागताना सुद्धा मनामध्ये काय असेल त्यांच्या हे मला माहित नाही, परंतु चार चौघामध्ये वागत असताना माझ्या ज्येष्ठतेचा, माझ्या अनुभवाचा त्यांनी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. आणि ती ज्येष्ठता आणि अनुभव हे त्याच्याबद्दल चार चौघामध्ये वागताना ते माझ्याशी आदरानं वागतात, ही गोष्ट खरी आहे. आणि आता ते माझ्याबद्दल आदरानं बोलायला देखील लागलेले आहेत. आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगेन की तुमचं हे प्रेम, तुमचा हा आदर असाच माझ्याबाबतीत कायम ठेवा, एवढंच सांगणार. दुसरं काय सांगणार? साहेब, आता निवडणुका तर होत नाही, पक्ष वाढणार आहे. हा कशा पद्धतीने वाढला जाणार आहे? तळागाळातल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दोन्ही ठिकाणी मला दिसतात. तळागाळातल्या शिवसैनिकांच्या मनामधला हा संभ्रम हे कधी दूर होणार आहे किंवा कसा पोहोचणार इथपर्यंत पक्ष? मुळामध्ये हा पक्ष जो आहे म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली ही शिवसेना आहे. तूर्त ही शिवसेना, ह्या शिवसेनेचा झेंडा, या शिवसेनेचं नाव, या शिवसेनेची निशाणी ही काही चोरली गेली हे खरं आहे. पण शेवटी बाळासाहेबांनी पेरलेला विचार हा कसा कोण चोरणार? कुणीही किती जरी सांगितलं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, तर असं वारसदार होता येत नाही. वारसदार व्हायचं असेल तर वारस तपास करावा लागतो.
आणि वारस तपास केला तर वारसदार उद्धव साहेबच होऊ शकतात, ह्याचा विचार अजूनपर्यंत कोणी केलेला नाही. परंतु ज्या महसूल यंत्रणेनं, तुम्ही हे जरूर माझं विधान दाखवा महाराष्ट्राला, ज्या महसूल यंत्रणेनं वारस तपास करायचा असते ती महसूल यंत्रणाच भ्रष्ट झालेली आहे, ती महसूल यंत्रणाच विकाऊ झालेली आहे, ती महसूल यंत्रणाच सातबारा एखादा तलाठी जसा एखाद्या नावावर चुकीचा करतो आणि मग तो पुन्हा सातबारा मूळ मालकाच्या नावावर होण्याकरता ज्या काही कायदेशीर लढाया लढाव्या लागतात त्याला बराच कालावधी जातो. परंतु एखाद्या तलाट्यानं भ्रष्ट मार्गानं दुसऱ्याच्या नावाची प्रॉपर्टी एका मिनिटामध्ये कोणाच्या तरी नावावर करून तो मोकळा होतो, फेरफारचा उतारा तयार करतो, त्याचा वारसदार म्हणून दुसऱ्याचं नाव लिहितो. तसंच झालंय. जर या शिवसेनेचा वारसदार खरा शोधायचा झाला आणि न्यायानं वारस तपास झाला तर जग सांगेल की शिवसेनेचे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत. आणि म्हणून वारसदार कोण हा प्रश्नच पुन्हा पुन्हा उपस्थित केला जातो किंवा कोणतरी घसा फोडून सांगतो की आम्ही खरे वारसदार, आम्ही खरे वारसदार. अरे तुम्ही वारसदार कसे? तुमची कुळी त्या ठिकाणी बघितली जाईल ना, तुमचं कुळ शोधलं जाईल ना, तुमचं मूळ शोधलं जाईल ना. आणि कुळ आणि मूळ म्हणजे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांचे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आज हे महाराष्ट्राला कुठेतरी ठणकावून सांगण्याची गरज आलेली आहे आणि ते सांगण्याकरता ताज्या दमाची फळी आम्हाला तयार करावी लागणार आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे सगळं उलथवून टाकण्याकरता म्हणून नवीन मुलं, आज शिक्षण आहे, आज मुलं चांगले ओरायटर आहेत, चांगले वक्ते आहेत, त्यांना शोधून शोधून आम्हाला उभे करावे लागणार आहेत. पण मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो की जे कोणी आम्ही शिवसेनेचे वारसदार सांगतात तो वारसा हक्क खऱ्या अर्थानं वारसदार शोधण्याचं आणि वारसदाराचं नाव त्या सातबाराला लावणाऱ्या भ्रष्टाचारी झालेले आहेत, भ्रष्ट झालेले आहेत, विकले गेलेले आहेत, विकाऊ झालेले आहेत. म्हणून तात्पुरतं त्यांनी कोणाचं तरी नाव लिहिलेलं आहे. पण खरे शिवसेनेचे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत. साहेब, कोणावरती रेड पडतील, कोणावरती रेड पडल्या गेल्या आहेत, ह्यामुळे काही पक्ष प्रवेश झालेले आहेत. कधीतरी हे सत्तेची उलथापालथ होत असते. हे लोक परतीच्या दारांना येतील. अगदी केंद्रापासून आपण पाहतोय काही लोक भाजपमध्ये गेलेले आहेत, काँग्रेसमधली मोठ्या संख्येनं प्रवेश झालेले आहेत आणि नेमके कुठल्या पक्षाचे लोक कुठले काम करतायत हे सुद्धा तळागाळात सर्वसामान्य माणसांना कळत नाही. इथपर्यंत परिस्थिती येऊन पोहोचलेली आहे देशामधली. कसं आहे की प्रत्येक गोष्टीला काळ हे उत्तर आहे. आज गेलेले लोक उद्या परत फिरतील की नाही फिरतील याचं उत्तर काळ देईल, मी देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, हा धोरणात्मक निर्णय आहे, हा धोरणात्मक विषय आहे आणि म्हणून यामध्ये जे परत फिरू इच्छितात त्यांना मागे घेणं की न घेणं हा अधिकार माझा नाही, तो अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. त्यामुळं या सगळ्याचं उत्तर मी एवढंच देईन की या सगळ्याला उत्तर म्हणजे येणारा काळ आहे. या सगळ्या गोष्टीला उत्तर काळ देईल, मी देऊ शकत नाही. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.